समृद्धी महामार्गावर जालना जिल्ह्यातील कडवंची गावाजवळ चक्क रस्त्याच्या लेनवर येऊन फळ विकले जात आहेत। जिथं वाहनं 100 ते 120 पेक्षा अधिक वेगानं चालतात, तिथं काही लोक आपला आणि वाहनधारकांचा जीव धोक्यात घालून अवैधपणे फळ विकतायत। धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार सर्रासपणे सुरू असताना पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना दिसत कसं नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय। पाहूया। समृद्धी हायवेवर फेरीवाल्यांची मृत्यूची दुकानं। आपण समृद्धीवर कसं बंदी असतानाही सर्रास फळ विक्री। फळ विक्रेत्यांमुळे मोठ्या अपघाताची भीती। मुंबई नागपूर समृद्धी हायवेवरच्या जालन्यातील हा कडवंची गावचा भाग पहा। समृद्धी हायवेवर फेरीवाल्यांना पूर्णतः बंदी असताना तिथं राजरोसपणे फळ विक्री सुरू झाली आहे। खरं तर समृद्धी हायवे पूर्ण बंदिस्त आहे। हायवेवर वाहन थांबवण्यासही परवानगी नसताना फेरीवाले 100 ते 120 च्या वेगानं धावणाऱ्या वाहन चालकांचं लक्ष विचलित करताना दिसत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून या भागात पाण्याच्या बाटल्या, द्राक्ष विकली जात असल्याची माहिती आहे। धक्कादायक बाब म्हणजे हायवे पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांचं याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष सुरू असल्याचा आरोप स्थानिक करतायत। फळ विक्रेत्यांमुळे हायवेवर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। विरोधकांनी या प्रकरणी सरकारवरच आरोप केले आहेत। सरकारचं हायवे सुरक्षेकडे लक्ष नाही। दुसरीकडे हायवेवर फूड मॉल नसल्यानं वाहन चालक अशा ठिकाणी थांबून आपला जीव धोक्यात घालत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। आता सर्वसामान्य लोक का थांबतायत? कारण तिकडे साधा वॉशरूम नाही, तिकडे काय जे नागरिक सुविधा पाहिजे, एवढ्या मोठ्या अंतरावरती पाणी जर पाहिजे असेल, कोणाला चहा घ्यायची असेल किंवा थोडा विश्रांती करायची असेल तरी देखील दुर्दैवाने ती सोय नसल्यामुळेच हे स्टॉल वाढत चाललेले आहेत आणि लोकांचा जीव धोक्यात आणण्याचं काम या सरकारच्या चुकीमुळे होतंय। झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या या प्रकाराची मंत्री गिरीश महाजन यांनी गंभीर दखल घेतली आहे। समृद्धी हायवेवर फेरीवाले उभे राहत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश गिरीश महाजनांनी दिले आहेत। समृद्धी मार्गावर असं कोणी त्या ठिकाणी थांबून की पदार्थ विकत असेल किंवा स्टॉल लावत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे। त्या रस्त्यावर अजिबात अपेक्षित नाही आहे। कुणीही थांबणं, कुणी काही विकणं हे तर अजिबात अपेक्षित नाही आहे। गाडी थांबवणं सुद्धा या महामार्गावर हे सुद्धा अपेक्षित नाही आहे। आणि म्हणून मला वाटतं या संदर्भामध्ये संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना निश्चित कळवलं जाईल आणि जे कोणी असे विक्रेते असतील, ठेले लावून बसलेले असतील, काही हातात घेऊन विकत असतील त्यांच्यावर निश्चित कडक कारवाई केली जाईल आणि असं यापुढे कुठे होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। समृद्धी हायवेवर सगळ्यात जास्त टोल आकारला जातो। या टोलच्या मोबदल्यात ज्या सुविधा दिल्या पाहिजेत त्या अजूनही मिळालेल्या नाहीत। शिवाय वाहन चालकांची सुरक्षितताही राम भरोसे असल्याचं या निमित्तानं उघडकीस आलंय। हितेश महाजनसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, जालना।